नमस्कार मित्रांनो, तर आजच्या आपल्या का नवीन ब्लॉगवरती पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आता आपण चाललेलो आहोत बाबुलनाथ मंदिरला। गेल्या वेळी इस्कॉन टेम्पलला गेलतो, तेव्हा मी बोललेलो तुम्हाला बाबुलनाथ मंदिरला जायचं आहे आपल्याला, पण तेव्हा आपल्याला टाईम नव्हता, त्या कारणामुळे आपण गेलो नव्हतो। आणि आता आपण चाललेलो आहोत ग्रँड रोड स्टेशनवरून आपण आलेलो आहोत। आता टॅक्सीमध्ये बसलेलो आहोत। आता हे अंकल आहेत ते आपल्याला घेऊन जातील आणि आपल्यासोबत विघ्नेश पण आहे। तर आपण लवकर जाऊया आणि पण आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आता जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला आपण जाऊया। तर आता आपण बाबुलनाथ मंदिराजवळ आलेलो आहोत। हा बघा आपले समोरच बाबुलनाथ मंदिर आहे आणि ही इकडची गल्ली आहे, तिकडे इस्कॉन टेम्पल आहे, आपण गेले आलेलो। तर आता आपण जाऊया बाबुलनाथ मंदिरच्या आतमध्ये। आणि बाहेर बघा कसं आहे, हारवीरवाले आहेत हार विकण्यासाठी। आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया। मंदिराचा थोडा काम चालू आहे इकडे, आपण आतमध्ये जाऊया। बाबुलनाथ मंदिर मोठा मंदिर आहे खूप, इकडे मंदिर आहे। इकडून जायला तर चेकिंग होईल, चेकिंग वगैरे झालेले आहे। आणि आता आपण आतमध्ये जाऊया। शिवशंभो इकडेच पहिले आपले गणपतीची मूर्ती आहे, बघा किती मस्त मूर्ती आहे। इलेक्ट्रिक गाडी आहे, इलेक्ट्रिक भाऊ कशी वाटली तुला गाडी? छान आहे का? इकडे कंठी वगैरे सर्व आहेत। घेतोस का? घंटा वगैरे रुद्राक्षांचे मान नको ना, गंडे बिंडे नको भावा। माझ्या देवीचं मंदिर आहे बघ जरा, बघा झाडाच्या खाली एकदम मस्त आहे। जाऊया आपण पुढे। मंदिर भावावरती आहे, आता वरून जायला लागेल। जायला असं मला वाटतं लिफ्ट पण आहे। सांगितलं ना तुला पडली। नाही लिफ्ट पण आहे, पण आपण लिफ्टनी नाही, आपण पायऱ्यांवरूनच जाणार बाबा, पायऱ्यांवरूनच चल। अरे आपण खाली लिफ्ट पण होती, पण आपण लिफ्ट वरून नाही चालतच चाललेलो आहोत। मुलगा कारण की लिफ्ट मला पाहिजे होती, माझे खूप पाहिजे, याला लिफ्ट पाहिजे होती, पण तुमच्यासाठी तुम्हाला सर्व दाखवण्यासाठी आपण चालत चाललेलो आहोत। याला काय समजणार आहे, एवढे लांब आलेलो आहोत तर आपण जाताना सर्वच बघून जाऊ। भांगा जाऊया, मंदिर वरती आहे। इकडून थोडा वरती आल्यावर इकडे बघा छान असे देवींची मूर्ती आहेत। मंदिर पूर्ण वरती आहे आणि खूप मस्त मंदिर आहे। हो तुला नाही मंदिर आवडला? मला खूप आवडलंय, खूप मोठा मंदिर आहे। आणि इकडं पण चप्पल काढण्यासाठी झालेलं। इकडं पहिले आपले हनुमंताची मूर्ती आहे, तिकडे आपण पाय पाडण्यासाठी जाऊया। जय बजरंग बली।
तुम्ही गर्दी बघा केवढी आहे आतमध्ये. पण पहिले मंदिरात पाया पडण्यासाठी जाऊया. दर्शनासाठी जाऊया. इकडे लाईन आहे पण लाईनीमध्ये उभे राहूया. आणि इकडनं बघा इकडनं लोक दिसतात मंदिरात पाया पडण्यासाठी गेलेले. मंदिरातना पाय पडून झालेला आहे. आता पण इकडं मंदिर आहेत त्या मंदिरांना पाय पाडण्यासाठी जाऊया. हे दोन आहेत ते आताच मंदिरं बंद केली. खूप मस्त इकडचं वातावरण आहे. लोक वगैरे बसलेले आहेत. मित्रांनो आता आपण मंदिराच्या खाली चाललेलो आहोत. दर्शन करून आपलं झालेलं आहे आणि खूप मस्त मंदिर आहे. भाऊ तुला कसं वाटलं मंदिर? आणि खूप मोठं पण मंदिर आहे. आणि आता आपण लिफ्टने खाली चाललेलो आहोत. येताना आपण पायऱ्यांवरून आलो. आता आपण लिफ्टने चाललेलो आहोत. आणि इकडं फ्रेम लावलेले आहेत सर्व खूप मस्त मस्त आहेत. इकडची फुल झाली. इकडची आहे. नाथ मंदिराकडून आता दर्शन करून आपला झालेला आहे. आता आपण इस्कॉन टेम्पलला जाऊया. आता आलेलो आहोत तर ती व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायची असेल तर आपल्या चॅनलवर अपलोड ती पण केलेली आहे. तर आता आपण इस्कॉन टेम्पलमध्ये जाऊया. ही आपल्या समोरची गल्ली आहे तीच. हा बघा आपल्या समोरच इस्कॉन टेम्पल आहे. खूप मस्त टेम्पल आहे. बंद झालं. हा बघा मंदिर खूप मस्त मंदिर आहे. इकडं आपण आता आपली चप्पल काढूया. हे चप्पल घे. मित्रांनो मंदिर बंद होणार आहे तर आपण लवकर जाऊया. लवकर चल लवकर चल. मंदिर मित्रांनो बंद होणार आहे. ते खाली काका पण बोलत होते. झाला बंद मित्रांनो. 5 मिनिटासाठी फक्त 1 मिनिटासाठी मित्रांनो मंदिर बंद झाला. खूप मस्त मंदिर आहे. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल ना तर आपल्या चॅनलवर आधीची व्हिडिओ अपलोड केलेली आहे ती तुम्ही बघा. तरी आता घेऊया. हरे कृष्ण.
मित्रांनो इकडं हा इकडे काय आहे बाबा वृंदावन, मिनी वृंदावन. इकडं पण हा मिनी वृंदावन आहे. गेल्या वेळी पण आपण आलेलो तेव्हा पण बंदच होता आणि आता पण बंदच. आपले नशीब नाही चांगले, पण नेक्स्ट टाइम परत येऊ तेव्हा आपण नक्की बघू, थोडे लवकर येऊ. इकडं बघा आतून दाखवलं मला. आपल्याला आतमध्ये दर्शन करायला भेटला नाही, आपण थोडंच लेट झालो. तर आता आपण जाऊया भावाचं. तर आता आपण गिरगाव चौपाटीला चाललेलो आहोत. आपले समोरच आहे. मागाशी एक सीन झाला, सांग जरा. आता आमच्या पाठी एक मागाशी सीन झाला. तर आता मी मंदिरातनं बाहेर आलो इस्कॉन टेम्पलच्या, आणि एक मुलगी होती आणि एक मुलगा होता. त्या मुलीला तो मुलगा खूपच आवडला, तर ती त्याच्या पाठी या बाबुलनाथ मंदिरात गेली. हे आणि ती पोर त्याच्या पाठी खूपच चाललेली आहे ना बाबा. हो, आणि आपल्याकडे काय होतं साईराज? आमच्याकडं उलट होतं. मुला मुलींच्या पाठी जातात, इकडे मुली मुलाच्या पाठी चाललेली आहे. बाबा सांग सीन कसा होता? खूप डेंजर. आणि आपल्याला पण विचारत होती, आम्हाला पण विचारत होती, वो लड़का तेरे साथ है क्या? नाही वो मेरे साथ नाही. खूप वेगळाच सीन झाला. आणि आता आपल्या समोरच गिरगाव चौपाटी आलेली आहे. इथे मोठ्या मोठ्या गणपतीचे विसर्जन होतं. हां, ही चौपाटी आहे गिरगाव चौपाटी. आता आपण जाऊया लवकर. आपण आता गिरगाव चौपाटीवर आलेलो आहोत आणि खूप ऊन लागतोय मित्रांनो. बघा अशी गिरगाव चौपाटी आहे. बाबा तुला कशी वाटली ही गिरगाव चौपाटी? एकदम डेंजर. खूप ऊन आहे, भरलेली, खूपच ऊन आहे. आणि कबूतर एक व्हाईट आहे, तो मी आता पकडू का? संध्याकाळी इकडचा सीन खूप मस्त होतो मित्रांनो. कपल्स वगैरे इथं बसतात. मला नाही जायचं, तुला जायचं आहे का? मला नाही मात्र जायचं. मला पण मात्र नाही जायचं. मग कशाला इकडे चालला? बघण्यासाठी मित्रा. खूप मस्त असा बीच आहे, पण संध्याकाळचा खूप मस्त इकडचा वातावरण आहे मित्रांनो. आता आपण बसमध्ये बसलेलो आहोत आणि आता आपण ग्रँड रोड स्टेशनला उतरणार आहोत. अशा आपल्या बस वडावला चालवल्या पाहिजे ना, लोक वाट लावून टाकतील. आणि हा मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि कोणाला चॅनल नवीन असलं शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.